भाजपा हे सहन करणार नाही, उघडपणे काहीच बोलणार नाहीत, पण एकनाथ शिंदे यांना दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे आम्ही कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. मित्र हो, नमस्कार. भारतीय जनता पक्षानं आधी एकनाथ शिंदे यांचा वापर करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि आता भाजपा आणि शिंदे गट यांच्यातच अंतर्गत फोडाफोडीचं राजकारण सुरू झालं. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत एकमेकावरच कुरघोड्या आता होऊ लागलेल्या आहेत. मग येत्या काही दिवसामध्ये या फोडाफोडीच्या राजकारणाचा अक्षरशः धुमाकूळ आपल्याला पाहायला मिळू शकतो, हे मात्र अगदी नक्की मित्रांनो. आधी एकनाथ शिंदे यांनी भाजपाला डिवचलं, मग भाजपानं अवघ्या 24 तासाच्या आत शिंदे गटाला देखील आसमान दाखवलं. मुंबईतल्या विक्रोळीत नाराज असलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे गटानं हेरलं. तिथल्या भाजपाच्या 70 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना त्यांनी शिंदे गटात आणलं. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी भाजपाला हा मोठा धक्का दिला. एकनाथ शिंदे यांनी भाजपावरच कुऱ्हाड चालवायला सुरुवात केल्या म्हटल्यावर भाजपात तर नाराजी उसळणारच ना हो. हमारी बिल्ली और हमसे ही म्याव असं भाजपाला वाटलं असेल तर त्यात काय नवलही नाही, विशेष नाही. भाजपा हे सहन करणार नाही, उघडपणे काहीच बोलणार नाहीत, पण एकनाथ शिंदे यांना दणका दिल्याशिवाय राहणार नाहीत, हे आम्ही कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं. एकनाथ शिंदे यांनी भाजपा फोडली आणि अवघ्या 24 तासात भाजपाने एकनाथ शिंदे यांनाच जोरदार झटका देऊन टाकला. विक्रोळीतल्या पक्षांतराचा विना विलंब बदला भाजपाने घेऊन टाकला. मागाठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाला हा मोठा धक्का बसलेला आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांचे निकटवर्ती असलेल्या सुभाष येरुणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सुभाष येरुणकर हे वार्ड क्रमांक 11चे शाखा प्रमुख आहेत आणि त्यांनी शेकडो लोकांसह भाजपामध्ये हा प्रवेश केलेला आहे. सुभाष येरुणकर बघा, गेल्या 20 वर्षापासून शिवसेनेत होते, पण त्यांनी शिवसेना म्हणजे शिंदे गट सोडून भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला. शिंदे गट वेगवेगळे प्रयत्न करून आपलं इन्कमिंग कसं वाढवलं जाईल याकडे सगळं त्यांचं लक्ष. त्यातच त्यांनी भाजपा फोडायचा सुद्धा प्रयत्न केला हो. शिंदे गटात झालेले काही पक्ष प्रवेश हे बोगस असल्याचं बाहेर पडल्यामुळे बघा, याच्या आधी शिंदे गटाची बरीचशी नाचक्की झालेली आहे. त्यात आता या शिंदे गटाला ठिकठिकाणी गळती लागताना दिसतोय. बघा, ते सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवाजी सावंत यांच्यासह अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे अक्षरशः फेकून दिले हो, अंतर्गत गटबाजीमुळं. शिवाय जिकडं तिकडं शिंदे गटामध्ये अंतर्गत संघर्ष ओफाळून आलेला दिसतो, तशा बातम्या रोज झळकतात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आता त्यांना मुंबईत सुद्धा हा मोठा दणका बसला आहे. नव्हे, दणका कसा, भाजपानं 24 तासात एकनाथ शिंदे यांचा बदला घेतला आहे. आगामी काळात भाजपा एकनाथ शिंदे यांना असेच धक्क्यावर धक्के देण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना फोडून भाजपात दाखल करून घेण्याचा मोठा प्रयत्न आता भाजपाकडूनही सुरू आहे. हो, शेवटी कितीही केलं, काही झालं तरी अशा फोडाफोडीचं राजकारण करण्यात भाजपचा हात कोण धरणार हो. फोडाफोडीच्या राजकारणामुळे तर भाजप आज सत्तेत आहे. त्यामुळं आगामी काळात एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा घाम पुसावा लागणार आहे, अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. समोर दोस्ती, माग कुस्ती अशी धमाल येत्या काही दिवसामध्ये आपल्या राजकारणामध्ये पाहायला मिळू शकते. पाहत राहू आपणही. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.